विविध कामगार संघटना मग माझ्या महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन महाराष्ट्र राज्यावर काम करत आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जेवढ्या नगरपालिका महानगरपालिका आहेत, उत्तर महाराष्ट्र असो, दक्षिण महाराष्ट्र असो, पश्चिम महाराष्ट्र असो, पूर्व महाराष्ट्र असो, या सर्व महाराष्ट्र क्षेत्रामध्ये महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचं जाळं पसरलेलं आहे. महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना म्हणून ते नाव आलेलं आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचं जाळं पसरलेलं आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन अंतर्गत अनेक हिंद मजूर कल्याण पंचायत संलग्न, महाराष्ट्र अभियंता असोसिएशन युनियन असेल, महाराष्ट्र स्टॅम्प प्राधिकरण युनियन असेल, परिवर्तन कामगार सेना युनियन असेल, की महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ युनियन असेल, की महाराष्ट्र राज्य पोलीस कर्मचारी अधिकारी युनियन असेल, की इतर स्टेट ऑल संघटना असेल, बँकर्स असोसिएशन असेल, की विविध सेवानिवृत्त कर्मचारी संघटना असतील, विविध संघटना या हिंद मजूर किसान पंचायत निगडीत काम करत आहेत आणि त्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावायचं काम या संघटनाद्वारे आम्ही करत असतो. तर अशा प्रकारे या संघटनांचं पूर्ण प्रदेश अध्यक्ष या नात्याने माझी जबाबदारी बनते की कर्मचाऱ्यांना आपले थकीत गोष्टी हक्क मिळवून देणं हा माझा क्रमप्राप्त अधिकार आहे आणि मी ते करत आहे. मी सातत्याने जिल्हा प्रशासन, कलेक्टर असेल, SC ST अनुसूचित जाती जमातीच्या पदोन्नतीतील बाबत जे काय आरक्षण बंद केले आहे ते लागू करण्याच्या प्राप्तीने प्रयत्न करून परवाच 8 तारखेला आंदोलन केलं अर्धनाग्न. त्याच्याबद्दल प्रशासन, जिल्हा कलेक्टर यांनी तात्काळ मीटिंग बोलावून मला पत्र देऊन शासनाला पत्र पाठवलं की यांचा युचित सन्मान करावा, SC STच्या पदोन्नतीतील आरक्षण लागू करावं. शिवाय काल 18 तारखेला 10 दिवसाने मी पुन्हा आंदोलन छेडलं होतं नगरपालिका महानगरपालिकेवर अर्धनग्न. तोही यशस्वी आंदोलन झालं. प्रशासनाने आम्ही लवकरच कामगारांच्या प्रश्नांबाबत विचार करून थकीत देणे द्यायला लावतो. त्यामुळे मी माझं आंदोलन तूर्त स्थगित करून कालच जिल्हा कलेक्टर, महानगरपालिका आयुक्ताचा कार्यभार जिल्हा कलेक्टर असल्यामुळे जिल्हा कलेक्टरला निवेदन दिलं आणि योगायोगाने येतागत टेंभी नाक्यावर माननीय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भेट झाली आणि त्या भेटीच्या वेळेस मी सरळ सांगितलं, पैसे आले नाहीत, पैसे आले नाहीत, पैसे आले नाहीत. माननीय उपमुख्यमंत्री गाडीतून खिडकीतून मला इशारा केला, कानाकडे हात दाखवला, म्हणजे मी आयुक्तांशी फोनवर बोलतो हा त्यांचा संकेत होते. त्या हिशोबाने मी संकेत दिले आणि मोठ्याने सांगितलं, पैसे आले नाहीत, पैसे आले नाहीत, पैसे आले नाहीत गणपतीत. तरी लवकर महानगरपालिकेने थकीत वेतन देण्याची व्यवस्था करी. जे 2 वर्षांमध्ये मागण्या आहेत त्याचे एकीपत्राचं महानगरपालिकेने उत्तरं दिलेली आहेत, त्याची उत्तरं द्यावीत की पुन्हा मला आंदोलन करायला भाग पडून. जर मला पैसे आले नाही तर मी नगरपालिका महानगरपालिकेला, जर मला आता येत्या काही दिवसात पैसे आले नाहीत तर मी नगरपालिका महानगरपालिका टाळायला हवेल आणि जे काय माझे आंदोलन ठरवलं होतं, उपोषण आंदोलन असेल, संप आंदोलन असेल, किंवा आत्मधनता आंदोलन असेल, किंवा अर्धनग्न आंदोलन असेल, असे जे काही माझे आंदोलन आहेत, जे संविधानिकदृष्ट्या जे ठरलेले आंदोलन आहेत, हे आंदोलन मला पुन्हा भाग करायला लावू नका, हे आंदोलने मला पुन्हा करायला भाग पाडू नका, असं महानगरपालिकेला मी ठणकावून सांगत आहे. जर आता नवरात्र पितृपक्ष आहे, नवरात्र चालू होईल, नवरात्राच्या 9 दिवसानंतर दसरा येईल. दसऱ्यापूर्व जर मला थकीत देणी कर्मचाऱ्यांची देण्यात आलेले दिसले नाहीत, मी सरळ महानगरपालिकेच्या गेटवरती आत्मदहन करणार. मी सरळ महानगरपालिकेच्या गेटवरती आत्मदहन करणार. मी सरळ महानगरपालिकेच्या गेटवरती आत्मदहन करणार. हा माझा इशारा नाही, तर माझा हा आदेश आहे, आवेश आहे. महानगरपालिकेला मी निक्षून सांगतोय, हे माझे आव्हान आहे की मी महानगरपालिकेच्या गेटवर आत्मदहन करेल. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.